विविध भारती पुणे ठळक बातम्या. आज 14 ऑगस्ट असून देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर एक दिवस म्हणजे 14 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी झाली होती. या दुःखद घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि फाळणीच्या वेदना सोसणाऱ्या जनतेच्या स्मृतिप्रित्यर्थ आज भाजपच्या वतीनं विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदींनी या दुर्घटनेत बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे की फाळणीच्या भयावह घटनेला तोंड देणाऱ्या नागरिकांप्रती मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसंच या दुःखद घटनेतून सावरून अनेकांनी आपलं जीवन पुन्हा यशस्वी करून दाखवलं. आज देश एकता आणि बंधुता या मूल्यांचं पालन करत देशाचं रक्षण करण्याप्रती आपली प्रतिबद्धता व्यक्त करत आहे. मुस्लिम बांधवांच्या 2025 वर्षासाठीच्या पवित्र हज यात्रेसाठी केंद्र सरकारकडून कालपासून अर्ज खुले करण्यात आले. 9 सप्टेंबरपर्यंत भाविक अर्ज करू शकतील. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी काल नवी दिल्लीत हे अर्ज खुले केले. 2025च्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियानं 2.25 लाख भारतीय यात्रेकरूंना परवानगी दिली आहे. देशातलं पहिलं अहिल्या भवन मुंबईत मानखुर्द इथं उभारलं जाणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त चेंबूर एज्युकेशन सोसायटीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अहिल्या भवनासाठी 47 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 35,500 चौरस मीटर परिसरात हे भवन उभारलं जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांची दहशत वाढत चालली असून त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीनं रात्री उशिरा दुचाकीवरून प्रवास करण्यास स्थानिक ग्रामस्थ नकार देऊ लागले आहेत. या तालुक्यात ऊसाच्या शेतीचं प्रमाण जास्त असल्यानं बिबट्यांना सुयोग्य नैसर्गिक अधिवास उपलब्ध होत आहे. गेल्या सुमारे 3.5 वर्षांच्या कालावधीत या परिसरात बिबट्यांनी तब्बल 10,000 जनावरांचा फडशा पाडला आहे. तर 12 नागरिकांचाही त्यात बळी पडला असून 33 जण गंभीर जखमी झाले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58